आई हीच माझी मुलगी असेल कशावरून? अरे आईला घेऊन येते ना, ती म्हणाली गौरीला घेऊन येते. मग गौरीला बघितल्यावर तर आपला विश्वास बसेल ना. देवी माझी सून, माझी मोठी नात येणार. ते येतात तिथे. राजन अरे उभा राहू नको, आपल्याला त्यांच्या स्वागताची तयारी करायला हवी. कमळी म्हणाली तसंच झालं. मग ते येत आहेत दोघी जणी. चल चल. आजोबा, अहो तुमची मोठी ना. हो हो चालेल, मी कळवते तुम्हाला आली की. ओ पार्वतीताई, अहो इथे काय करताय तुम्ही? औक्षणाची तयारी करा. लाडू तयार झालेत ना बघा. राजन, अरे बाहेरची सजावट झाली का सगळी? तू पाहिलीस ना स्वतः? हो आई. अरे वा, तुम्ही पण अगदी छान तयार होऊन आलायत. चला, म्हणजे माझ्या मोठ्या नातीचं जंगी स्वागत होणार तर. अरे ते ढोलताशीवाल्यांचं काय झालं? आजी. हा कमळी. अहो दिलीप काका त्या ढोलवाल्याला बोलवायला गेलेत. आणि तुम्ही किती उड्या मारताय, जरा बसा की शांत. अगं इतक्या वर्षांनी माझी सून आणि मोठी नात घरात येत आहेत, मग मी उड्या माराव्याशा वाटतीलच ना मला. आज तर घरात दिवाळी आहे असं वाटतंय मला. अहो म्हणून तर मी आलोय. हा तू आलीयस ना, पण एकदा पाहिलं का तू कशी आली ते? काय घातलंयस हे? अगं आज ओकेजन आहे आमच्या घरी. गो गो अँड चेंज. नाही, बेटर ऑप्शन तू येऊस कसं, कारण की तुझा असा डर्टी आउटफिट पाहून आजीची मोठी नात इधर ईक होऊन जाईल, नाही तर ती ट्रिगर होऊन जाईल, नाही तर घाबरून पळून जाईल. आणि ज्याच्याने माझ्या आजीचा मूड ना खराब होईल, आणि ते मला नकोय. सो यू गो. झालं तुझं? आणि का तुला कोणी शिकवलं ग माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवरून होते म्हणून? कपडे अगदी तुम्ही भरजरी घातलेत, पण तुमचं मन दरिद्री असेल तर काय उपयोग आहे? माणसाने मनाने श्रीमंत असावं, जशी कमळी आहे. कमळीसारखं मनाने श्रीमंत होणं, समजूतदार होणं या जन्मात तरी जमेल का बाळा तुला? कमळी अशा साध्या वेशात जरी आली ना माझ्या मोठ्या नातीचं स्वागत करायला, तरी चालेल, मला आवडेल. मला कमळी बाळा, तू नको लक्ष देऊस तिच्या बोलण्याकडे. तू जशी राहतेस, जशी दिसतेस, तशीच गोड दिसतेस, क्यूट दिसतेस. आजी हो, मी तुमच्या खातीर इथे येतोय, आणि हिचं बोलणं तर मी लाईटलीच घेतोय. एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. तिचं बोलणं लाईटली घेतेस ना, म्हणूनच तू लवली वाटतेस. बरं आजी, मी आजोबांना बघून आलो. हो. चुप. झाला एकदाचा. गौरीचा खेळ खल्लास झाला. ही बातमी आता जेव्हा मी अन्नपूर्णा देवी आणि राजन यांना सांगेन, तेव्हा काय होईल? आल्यानंतर दोघे जण तिच्या देहापाशी येऊन नुसती रडारड करतील. आई गो, खरी गंमत तर तेव्हाच येणार आहे. तिच्या बाजूला पडलेला जो मृतदेह आहे ना, म्हातारीच्या 18 वर्षाच्या नातीचा, तिला पाहिल्यानंतर जे काही होईल ना, ती खरी मज्जा आहे. आता बघते ना, माझ्या अनिकाच्या वाटणीचं जे काही आहे ते कोण हिरावून घेता येते. आता ही सगळी संपत्ती, ही सगळी इस्टेट फक्त माझ्या अनिकाच्या नावे होणार.
आणि त्याच्यामध्ये कुणीही येऊ शकणार नाही. आजोबा तुम्ही आज लई खुश असतील की नाही? मग तुमची मोठी नात येणार आहे, आनंद तर होणारच. अन्नपूर्णा आजींकडे बघून तर लईच भारी वाटायलंय मला. इतकी वर्ष जिची वाट बघत होते त्या ते आज घरला येणार आहे. आजोबा काय झालं? हो तुमची नात येणार आहे, तुमचा चेहरा कसा पडलाय? तुम्हाला काय पाहिजे का? पाणी देऊ? पेपर पाहिजे का तुम्हासनी? देतो. ऋषी सर तुम्ही? हो आजोबा आणि अन्नपूर्णा आजींना भेटायला आलो. आज त्यांचे नात येणार आहे असं कळलं. आजोबा काय झालं? अमरी काय होत आहे त्यांना? सर मला वाटतंय त्यासनी काहीतरी सांगायचंय. येस आनंद झाला असेल त्यांना, नात येणार आहे त्यांची म्हणून. सर मला वाटतंय आपण आजींना सांगूया. आजोबा काय होतंय का तुम्हासनी? बरं चल आजोबा आलो आम्ही. आलोच. राजन आपण ह्यांना अननोन नंबर आहे. हॅलो हॅलो अन्नपूर्णा मॅडम. अन्नपूर्णा मॅडम बोलताय? हो कोण बोलतंय? मॅडम मी इथे जिथे आहे ना एक मोठा ॲक्सिडेंट झालाय. तिकडे आहे ना एक बाई आहे आणि तिच्या बरोबरीनं ना एक 17-18 वर्षाची पोरगी आहे. तर तिच्या ID कार्डवर आहे ना गौरी राजन महाजन असं लिहिलेलं आहे. काय काय सांगताय तुम्ही? आणि कोण कोण बोलताय? कोण तुम्ही? कुठे आहात तुम्ही? गौरी ती सून आहे माझी. कशा आहेत त्या दोघी जणी बऱ्या आहेत ना? नाही मॅडम ॲक्सिडेंट लय लागलाय मॅडम, त्यांना खूप लागलेलं आहे. मी तुम्हाला इथला पत्ता देते. हा थांबा, तुम्ही पटकन या मॅडम, खूप लागलाय त्यांना. हा एक मिनिट. हा पत्ता एक त्याच्यावर जायचंय आपल्याला लगेच. हॅलो